जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला सर्वात मोठे फेरबदल आता होणार आहेत. मागच्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता 1 जून 2026 पासून पूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता 1 जून पासून झळ बसणार आहे. मोठी खळबळ देशामध्ये उडणार आहे. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक गोड बातमी व एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये LPG म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर कुठल्याही कंपनीचा असेल तर त्याच्या भावाविषयी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. त्यानंतर घरगुती वीज बिलाबाबत या ठिकाणी आता नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेत जर शासकीय निवृत्तीवेतन घेत असाल म्हणजेच तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी सरकारने दिली तातडीची सूचना. त्यानंतर वयाच्या 60च्या पुढील सर्व ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक शासनाच्या माध्यमातून आनंदाची बातमी आली आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये जर जिओ सिम कार्ड असेल तर त्या बाबतीत सुद्धा अतिशय दिलासादायक निर्णय आता 1 जून पासून करण्यात येत आहे. सर्वात मोठे बदल 1 जून पासून लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा यांचा लाभ घेत असाल तर सरकारने दिली तुमच्यासाठी एक गुड न्यूज तसंच एक बॅड न्यूज सुद्धा सरकारने दिली आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर इथून पुढे पैसे मिळण्याबद्दल एक वाईट बातमी आता त्या ठिकाणी आलेली आहे. ज्या नागरिकांचे पोस्टात खाते आहे त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच आता टपाल कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नवीन नियम लावण्यात आले आहेत. देशातील सर्वात मोठ्या या 2 बँका असल्याने आता सर्वात मोठा बदल सुद्धा 1 जून 2026 पासून लागू होत आहे. सर्वच नियमांमध्ये 1 जून 2026 पासून मोठा बदल होत आहे. त्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे, नाहीतर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. जर योग्य वेळी हे नियम तुम्ही जाणून नाही घेतले तर तुम्हाला मोठ्या अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता येणाऱ्या 1 जून 2026 पासून लागू होत आहेत. त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये नेमका काय बदल होत आहे व तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत व कोणतं काम करायचं आहे नक्कीच जाणून घ्या. 1 जून पासून देशामध्ये 6 मोठे बदल होणार आहेत. बँकिंग क्षेत्र, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल याबद्दल काही बदल करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आणि पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, EPS पेन्शनधारक, राज्य सरकारची पेन्शनधारक, नमो शेतकरी योजना, त्या ठिकाणी PM किसान योजना, लाडक्या बहिणी असाल, जर तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल तर त्या संदर्भात सुद्धा एक नियम बदलला आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल तर यामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल आता करण्यात आले आहेत. सर्व काही बदल 1 जून 2026 पासून संपूर्ण देशभरामध्ये मित्रांनो लागू होणार आहेत. या 6 बदलामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता झळ बसणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये हाहाकार माजणार आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल पुढील महिन्याच्या 1 जून पासून आता लागू होत आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला कोणतीही झळ लागू नये असं तुम्हाला जर वाटत असेल किंवा काही नियमामुळे तुम्ही इथून पुढे अडचणीत येऊन त्या ठिकाणी फसू नये असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन आता बघायचा आहे. सर्वच नियमामध्ये सर्वात मोठे बदल आता राज्यभरामध्ये लागू होणार आहेत. बघा, सविस्तरपणे आपण या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती सांगण्यास सुरुवात करत आहोत. त्यामुळे पुढील 2 मिनिटे सर्वांनी अगदी मनापासून आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या खिशाला कोणतीही आर्थिक झळ बसणार नाही. सरकारकडून कोणकोणत्या नियमामध्ये काय काय बदल झालेत आणि तुम्हाला लगेच कोणतं काम करायचं आहे हे अगदी सोप्या भाषेत आता आपण समजून घेऊया. पहिला बदल, रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय. आता आपण सुरुवात करूया पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांपासून. गेले महिनाभर बातम्या पसरत आहेत की रेशनवर मिळणारा गहू आणि तांदूळ आता थेट टेम्पोद्वारे तुमच्या घरापर्यंत मोफत आणून दिला जाणार आहे. यावर सरकारने कालच एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. देशातील 80 कोटी रेशन कार्ड धारकांसाठी हा मोठा विषय आहे. सरकार प्रत्येक गावात 2 टेम्पो पाठवणार असून रेशन दुकानात जाण्याची गरज न पडता धान्य थेट घरी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. पण मित्रांनो, लक्षात घ्या, हा निर्णय पूर्णपणे लागू होण्यासाठी तुम्हाला पुढील 8 दिवसांत एक महत्त्वाचा अर्ज करावा लागू शकतो, ज्याची अधिकृत तारीख आणि प्रक्रिया सरकार जून ते ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान निश्चित करणार आहे. सध्या सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. दुसरा बदल, गॅस सिलेंडरचे नवीन नियम.
रेशनच्या या बातमीसोबतच जर तुमच्या घरात कोणत्याही कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर असेल तर तुमच्यासाठी 1 जून पासून सर्वात मोठा बदल केला जात आहे. मागच्या काही महिन्यांत गॅस चोरीच्या आणि सील फोडण्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने डिजिटल ट्रॅकिंग सुरू केले आहे. आता तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर गॅस कंपनीकडे रजिस्टर करावाच लागेल. तुम्ही सिलेंडर बुक करताच ते घरपोच घेऊन येणाऱ्या गाडीचे थेट लाईव्ह लोकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल. यामुळे गॅस चोरीला पूर्णपणे आळा बसेल. तसेच जर तुमच्या सिलेंडरचे सील आधीच फुटलेले आढळले तर तो गॅस अजिबात स्वीकारू नका आणि कंपनीकडे थेट तक्रार करा. तिसरा बदल, घरगुती लाईट बिलात मोठी सूट. यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देणारा पुढचा नियम आहे घरगुती लाईट बिलाबाबत. जर तुमचे लाईट बिल खूप जास्त येत असेल तर आता काळजी करू नका. महावितरणच्या माध्यमातून घरगुती वीज बिलावर तब्बल 10% सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय 1 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होत आहे, ज्यामुळे सर्व ग्राहकांचे वीज बिल आता लक्षणीयरित्या कमी होणार आहे. चौथा बदल, पॅन कार्ड आणि बँक खात्यांबाबत तातडीची चेतावणी. आता सर्वात महत्त्वाची आणि काळजी घेण्याची बाब म्हणजे व्हॅनिटी तुमचे पॅन कार्ड आणि बँक खाते. तुम्ही लाडकी बहीण योजना, PM किसान किंवा पीक विम्याचे पैसे बँकेत घेत असाल तर सावधान व्हा. खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना सरकारने तातडीची चेतावणी दिली आहे. सायबर चोरांनी पॅन कार्ड नंबरचा वापर करून बँक खात्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. आजकाल चोर लोक व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर अनोळखी नंबरवरून लग्नपत्रिका किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज पाठवतात आणि खाली एक लिंक देतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच बँक खाते रिकामे होते. त्यामुळे पॅन कार्ड नंबर, बँक डिटेल्स किंवा कोणतीही कागदपत्रे अनोळखी व्यक्तीला देऊ नका. झेरॉक्स काढतानाही काळजी घ्या आणि असे संशयास्पद मेसेज थेट डिलीट करा. पाचवा बदल, जिओचे रिचार्ज प्लॅन आणि ज्येष्ठ नागरिकांना दुहेरी फायदा. मोबाईल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. वोडाफोन आणि एअरटेलने त्यांचे प्लॅन बदलल्यामुळे आता जिओ सुद्धा पुढील महिन्यापासून आपले रिचार्ज प्लॅन स्वस्त करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच आता कमी पैशात जास्त फायदा मिळेल. सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार मोठा विचार करत आहे. महाराष्ट्रात 75 वर्षांवरील वृद्धांना मोफत ST प्रवास आहेच, पण आता 60 वर्षांवरील नागरिकांनाही मोफत ST प्रवास आणि आरोग्याचा संपूर्ण खर्च सरकारमार्फत देण्याबाबत जून महिन्यात मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सहावा बदल, पेन्शन वाढ आणि लाडक्या बहिणींसाठी 0% व्याजावर कर्ज. गेल्या 10 वर्षांपासून पेन्शन वाढीची मागणी करणाऱ्या पेन्शनधारकांसाठी गेल्या आठवड्यात केंद्रीय बैठक झाली आहे. पेन्शनधारकांच्या आंदोलनामुळे सरकारला जाग आली असून लवकरच अधिकृतपणे पेन्शन वाढीची तारीख जाहीर होऊ शकते. शेवटची आणि सर्वात आनंदाची बातमी आमच्या लाडक्या बहिणींसाठी. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार आता 0% व्याजदराने म्हणजे 0% इंटरेस्टने कर्ज उपलब्ध करून देणार आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. मित्रांनो, हे सर्व मोठे बदल ऐकल्यानंतर आता सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला आर्थिक नुकसानीपासून कसं वाचवायचं आणि या योजनांचा थेट फायदा कसा मिळवायचा. हा व्हिडिओ फक्त माहिती बघण्यासाठी नाही तर या माहितीचा वापर करून तुमचे पैसे वाचवण्यासाठी आहे. म्हणून आता पुढील 2 मिनिटात मी तुम्हाला एक अगदी सोपी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शिका सांगणार आहे, जी तुम्हाला लगेच करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणालाही तुमचं कागदपत्र देऊ नका. रेशन थेट घरी येण्याच्या प्रक्रियेसाठी जेव्हा सरकार अधिकृत अर्ज सुरू करेल तेव्हा तो फॉर्म फक्त तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा अधिकृत रेशन दुकानातच भरून घ्या. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे गॅस सिलेंडरच्या चोरीपासून वाचण्यासाठी आजच तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्या किंवा त्यांचा अधिकृत ॲपवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. नंबर अपडेट असेल तर तुम्हाला 1 जूनपासून गाडीचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करता येईल आणि चोरीला आळा बसेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात गंभीर गोष्ट आहे तुमची बँक खाती सुरक्षित ठेवणे. स्टेट बँक किंवा पोस्टात खाते असल्यास मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर लग्नपत्रिका किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या नावाखाली आलेल्या मेसेजवर अजिबात क्लिक करू नका. तुमची कागदपत्रे किंवा पॅन कार्डचे झेरॉक्स कुठेही देताना त्यावर कोणत्याही कारणासाठी देत आहात ते पेनने ठळकपणे लिहून ठेवा, जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही. तसेच वीज बिलात मिळणारी 10% सूट थेट तुमच्या खात्यात
किंवा बिलात वजा होणार येणार आहे. त्यासाठी कोणालाही वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून किंवा गावातून बघत आहात ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार रेशन आणि वीज बिलाचे स्थानिक नियम थोडे वेगळे असू शकतात. जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट केले तर मला तुमच्या भागातील अचूक अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येता येतील. तसेच या 6 बदलांपैकी तुम्हाला कोणता बदल सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, तर जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि तुमचे एक शेअर कोणाचे तरी मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकते. चला तर मग लगेच कमेंट करा आणि सतर्क राहा. धन्यवाद.